राज्यात मागच्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस परतलाय। हवामान खात्यानं राज्यात पुढच्या 24 तासांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे। कोकणाला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। तर पुढील 24 तासात राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर आज मुंबई ठाण्यासह पुण्याला मुसळधार पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। राज्यात मागच्या 2 दिवसांपासून पावसानं जोर पकडलाय। राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळासह पाऊस झोडपून काढत आहे। पुढचे 3 दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलाय। तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे शहरासह पुणे जिल्हा, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर पालघर, जळगाव, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यासह उर्वरित राज्यात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलंय।